नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्याच्या हेतूने आपण बोर्ड पेपर पॅटर्ननुसार कृतीपत्रिकांचा सराव करणार आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये नमुना सराव कृतीपत्रिका क्रमांक 1 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या कृतीपत्रिकेच्या सरावाच्या निमित्तानं आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विचारल्या जाणाऱ्या सर्व कृतींचं सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. साधारणपणे मराठी विषयाची जी उत्तरपत्रिका असते ती आपली कशी चांगली लिहून होईल, म्हणजे आदर्श उत्तरपत्रिका आपली कशी असायला पाहिजे, उत्तम गुण आपल्याला या 80 गुणांच्या कृतीपत्रिकेमध्ये लेखी परीक्षेमध्ये कसे मिळवता येतील, वेळेचं योग्य नियोजन जे आहे ते आपण कसं करायचं असतं, आणि आकलन, स्वमत, अभिव्यक्ती, रसग्रहण अशा विविध प्रकारच्या ज्या कृती असतात त्या कृतींची नेमकी उत्तर आपल्याला काय लिहायची असतात हे सुद्धा मी तुम्हाला समजावून देणार आहे. चला तर मग आपण नमुना सराव कृतीपत्रिका क्रमांक 1 अभ्यासूया. विद्यार्थी मित्र हो, आपली मराठी कुमार भारती प्रथम भाषा या इयत्ता 10वीच्या विषयाची नमुना कृतीपत्रिका क्रमांक 1 जी आहे तर ती आपण इथे पाहणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत की प्रत्येक कृती आणि त्या कृतीचं त्याच्या खाली लगेच उत्तर कसं लिहायचं हे मी तुम्हाला समजावून देणार आहे, की जेणेकरून कृतीपत्रिकेमध्ये कृती कोणत्या असतात, किती गुणांसाठी असतात आणि आपल्याला त्याची उत्तरं नेमकी काय लिहायची असतात हे तुम्हाला लक्षात यावं. म्हणून अशा प्रकारे आपण काय करणार आहोत की कृती आणि त्या कृतीच्या खाली लगेच त्याची उत्तरं कशी लिहायची हे आपण समजावून घेणार आहोत. तुम्ही सर्वांनी एकच काम करायचं आहे की आपली मराठी विषयाची कृतीपत्रिका जी आहे तर ती अधिक चांगल्या प्रकारे आपण कसं लिहू शकतो हे तुम्हाला समजून घेण्यासाठी बारकाईनं लक्ष जे आहे तर ते मी काय सांगतो याकडे तुम्ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही कृतीपत्रिका जी असेल मराठी विषयाची ती सहजपणे आणि अतिशय आत्मविश्वासानं पूर्ण करू शकाल असं मला वाटतं. आणि कोणत्याही गोष्टीचा सराव हाच आपल्याला यशापर्यंत घेऊन जाऊ शकतो. चांगला सराव असेल तर चांगलं लेखन आपण करू शकतो आणि म्हणून सरावावरती भर देणं गरजेचं आहे. हा एक प्रकारे तुमचा आता सराव सुरू झालेला आहे, तुम्ही याकडे नीट लक्ष द्यायचं आहे. पहा, ही नमुना कृतीपत्रिका क्रमांक 1 आहे. कृतीपत्रिका सोडविण्यापूर्वी आपल्याला काही सूचना दिलेल्या असतात. त्या कोणत्या आहेत तर सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात. त्याप्रमाणे आपण आकलन कृती आणि व्याकरणामधल्या ज्या आकृत्या विचारलेल्या असतात त्या पेनानं लिहिणार आहोत. आकृत्या पेननेच काढाव्यात, पेनानंच आपण त्या आकृत्या काढायच्या आहेत. उपयोजित लेखनातील कृतींसाठी मग सूचना, निवेदन या प्रकारच्या आकृतींची आवश्यकता नाही. म्हणजे उपयोजित लेखनामध्ये आपल्याला ज्या कृती दिलेल्या असतात तर त्याच्यासाठी काही आकृत्या दिलेल्या असतात प्रश्नकृतीमध्ये, तर त्या आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या काढण्याची गरज नाही. तसेच या कृती लिहून सुद्धा घेण्याची आवश्यकता नाही. विभाग 5 मध्ये उपयोजित लेखन म्हणजे प्रश्न 5 त्यामध्ये 2 जो आहे सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न 1 जो अपठित उतारा आहे त्या उतार्याचा आपल्याला सारांश लिहावयाचा असतो. ते मी तुम्हाला ह्या कृतीपत्रिकेच्या निमित्तानं सगळं समजावून देणार आहे. आणि 5वा मुद्दा आहे की स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे की कुठल्याही प्रकारे आपल्याला आपला मराठीचा पेपर जो आहे तर तो अगदी छान असा चांगल्या हस्ताक्षरामध्ये खाडाखोड न करता टापटीप कसा लिहून होईल, सगळं शुद्ध लेखन कसं आपल्या कृतीपत्रिकेच्या उत्तरपत्रिकेमध्ये असेल हे आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता पहिला विभाग आपल्या कृतीपत्रिकेतला आहे तो गद्य विभाग. आणि याच्यामध्ये पठित गद्यासाठी आपल्याला 2 उतारे असतात आणि अपठित गद्याचा 1 उतारा असतो. आता हा जो काही पठित गद्याचा उतारा आहे तो एकूण 7 गुणांसाठी आहे. आणि इथे बघा की प्रश्न 1 जो आहे की उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता इथे जर आपण बघितलं तर आकलन कृती आपल्याला दिलेली आहे, पण त्यापूर्वी उतारा कोणता आहे तो आपण बघूया. पहा, इथे संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा मला सतत नम्र राहू दे. आता हा संपूर्ण उतारा मी वाचत नाही कारण त्यामुळे व्हिडिओची लांबी वाढेल. तुम्ही पाठ्यपुस्तक काढा आणि पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला हा उतारा कोणत्या पाठातला आहे हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की पाठ क्रमांक 20 जो आहे सर्व विश्वची व्हावे सुखी, तर यामधील हा उतारा आहे. तुम्ही सर्वांनी हा उतारा आपल्या पुस्तकामध्ये
तुम्ही खुणा करून घ्या की कुठून कुठपर्यंत हा उतारा आहे आणि त्याप्रमाणे हा उतारा समोर ठेवा. म्हणजे तुम्हाला यावरच्या ज्या कृती आहेत तर त्या कोणत्या आहेत हे लक्षात येईल. हा उतारा सुरुवातीला वाचा तुम्ही चांगल्या प्रकारे आणि मग याच्यावरच्या कृतींची उत्तरं कशी लिहायची हे तुम्हाला लक्षात येईल. आता याच्यामध्ये बघा, पहिली कृती जी आहे, फरक लिहा असं विचारलेलं आहे 2 गुणांसाठी आणि ही आकलन कृती आहे की संतांनी केलेली प्रार्थना आणि सामान्य माणसांनी केलेली प्रार्थना या उतार्यामध्ये कोणती आहे हे आपल्याला लिहायचं आहे. आता एक लक्षात ठेवा की आकलन कृती जी असतात त्यांची उत्तरं लिहिण्यापूर्वी आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात ते मी तुम्हाला समजावून देणार आहे की ह्या कृती सोडवण्यापूर्वी आपल्याला जो उतारा दिलेला असतो त्या उतार्याचा आपण बारकाईनं समजून घेऊन वाचन केलं पाहिजे. त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. आकलन कृतीचं उत्तर जे असतं तर ते उतार्यावर आधारित आणि उतार्यातच असणार आहे हे तुम्ही पक्क लक्षात घ्या. आणि गद्य आकलनाच्या कृती ह्या उतार्याच्या आशयावर विचारल्या जात असतात हे पण तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणून उतार्याचं चांगलं वाचन करणं हे आवश्यक आहे. आता संतांनी केलेली प्रार्थना आणि सामान्य माणसांनी केलेली प्रार्थना कोणती आहे हे आपल्याला उतार्यात दिलेलं आहे. याचं उत्तर आपण कसं लिहायचं कृतीपत्रिकेमध्ये, तर प्रश्न 1 आणि त्यातला एक आकलन कृती एवढंच अंक आपल्याला लिहायचं आहे. मात्र हे आवश्यक आहे. आणि मग आपल्याला ही आकृती तयार करायची आहे की संतांनी केलेली प्रार्थना अर्थातच सर्व जगाचे कल्याण व्हावे असं संत देवाकडे प्रार्थना करतात. तर सामान्य माणसांनी केलेली प्रार्थना, तर सामान्य माणसं ही स्वतःच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना परमेश्वराकडे करतात हे ह्या उतार्यामध्ये दिलेलं आहे. यानुसार आपण या कृतीचं उत्तर लिहायचं आहे. नेमकेपणानं आपल्याला हे उत्तर लिहिता आलं पाहिजे कारण हे आकलन कृती आहे. तुम्हाला समजले की नाही हे नेमक्या शब्दामध्ये जर तुम्ही मांडू शकलात तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण या कृतींचं त्या ठिकाणी मिळू शकतात. आता पुढे पहा, 1 मध्ये दुसरी आकलन कृती आपल्याला दिलेली आहे की आकृती पूर्ण करा. आणि इथं आपल्याला खाली आकृती दिलेली आहे की संत एकनाथ यांच्या मते मैत्र म्हणजे, आणि संत एकनाथांनी मैत्र म्हणजे काय ते ह्या उतार्यामध्ये सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आपल्याला उतार्याच्या आधारे कसं लिहिता येईल, तर इथे आपण प्रश्न 1-2 असं म्हणायचं आहे. ही आकृती काढायची आहे, अगदी जशी दिलेली आहे तशी पेनानं काढायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पट्टीचा वापर करायचा आणि वाकड्या तिकडे आपल्या रेषा इथं आकृतीमधल्या येणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची. जशी आकृती दिलेली आहे तशी आकृती काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा, इथे संत एकनाथ यांच्या मते मैत्र म्हणजे दुसऱ्यांच्या सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे, 2 दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे आणि अपपर भाव न करणे, अशा पद्धतीनं आपण हे उत्तर लिहू शकतो. आता पहा, प्रश्न 1 मध्ये तिसरी जी कृती आहे ती स्वमताची आहे. आता स्वमत म्हणजे काय हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे आणि स्वमताची जी उत्तरं आहेत तर ती कशी लिहायची हे सुद्धा तुम्ही थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. की स्वमताची उत्तरं लिहिताना आपण काय लक्षात घ्यायला पाहिजे की पाठाचं आपण सूक्ष्म वाचन आणि आकलन केलेलंच असतं आणि त्या संदर्भामध्ये स्वतःचे विचार, भावना, निरीक्षण, अनुभव आपल्याला या स्वमताच्या कृतीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आता स्वमतामध्ये अवांतर वाचन, चिंतन आणि तार्किक अशी सुसंगत मांडणी, विषयानुरूप आपली जी भाषाशैली आहे ती अपेक्षित आहे. आणि वर्तमानातील काही उदाहरणांचा वापर सुद्धा आपण इथं करायला पाहिजे. आता स्वमत कृतीचं जे उत्तर आहे ते स्वतःच्या शब्दात स्वतःचे विचार पण पाठातील आशयाच्या आकलनावर आपल्याला आधारित असायला हवेत याची काळजी घ्यायची आहे. शुद्ध लेखन जे आहे ते नियमानुसार आपण करायला पाहिजे, म्हणजे लेखन नियमानुसार करायला हवं. आणि प्रमाण भाषेबरोबरच बोलीभाषेचा सुद्धा वापर आपल्या ह्या स्वमतामध्ये करता येऊ शकतो. आणि स्वमताच्या कृतीमध्ये आपण साधारणपणे सकारात्मक विचार मांडण्यावरती भर द्यायचा आहे. आता मैत्रीचा तुम्हाला समजलेला अर्थ आपल्या शब्दात कसा मांडता येईल ते आपण बघूया. तुमच्या प्रत्येकाची उत्तर वेगवेगळी असतील, परंतु इथं मी जे उत्तर तयार केलेलं आहे तर ते तुम्ही लक्षात घ्या की प्रत्येकाच्या जीवनात जवळचा मित्रपरिवार असायलाच हवा असे मला वाटते. मैत्रीचे नाते हे इतर सर्व नात्यांपेक्षा अधिक जवळचे असते. आपल्या हाकेला ओ देणारे मित्र मोठा आधार असतात. आपल्या मनातील सर्व सुखदुःखे सांगण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे आपले मित्रच असतात. इतर कोणाही पेक्षा आपल्याला बिनधास्तपणे मित्रांसमोरच व्यक्त होता येत असते. मैत्रीमध्ये एकमेकांवरचा विश्वास महत्वाचा असतो. सुखदुःखामध्ये आपल्या पाठीशी मित्रच उभे राहत असतात. आनंदाच्या प्रसंगापेक्षाही संकटात आपल्याबरोबर असतात तेच आपले खरे मित्र असतात.
खूप मित्र असण्यापेक्षा मोजकेच परंतु आपल्या भावभावनांशी जोडलेले मित्र असावेत. आपण चांगले काही केले तर कौतुक करणारे व चुकीचे वागलो तर आपले कान पकडणारे मित्र असले पाहिजेत. मैत्री म्हणजे समरसता, मैत्री म्हणजे आधार, मैत्री म्हणजे आयुष्यभराची साथ असते. मैत्रीमध्ये प्रेम, जिव्हाळा, काळजी असते. यासाठीच आपण जीवनात काही मित्र जोडलेच पाहिजेत. असे मित्र असतील तर आपल्याला आयुष्य कधी एकाकी वाटणारच नाही. अशा पद्धतीनं आपण ह्या स्वमत कृतीचं उत्तर लिहू शकतो. नेमकेपणा आणि महत्त्वाचं म्हणजे आपले विचार जे आहेत ते आपण इथे मुद्देसूदपणे मांडू शकलो पाहिजे. आता पुढचं पहा, हा पठित उतारा जो आहे तर तो दुसरा उतारा आहे आणि प्रश्न 1A मध्ये आपल्याला हा दुसरा उतारा विचारलेला आहे. सुरुवातीला बघा की हा उतारा कुठून कुठपर्यंत आहे तर भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनफड राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. अर्थातच हा जो पाठ आहे तो कोणता आहे तर पाठ क्रमांक 13 करते सुधारक कर्वे या पाठातील हा उतारा आहे. आणि हा उतारा कुठून कुठपर्यंत आहे तो तुम्ही पहा पुस्तकामध्ये. तुम्ही त्याचं चांगलं वाचन करा, समजावून घ्या आणि मग यावरती कोणत्या प्रकारच्या कृती येऊ शकतात आणि त्याची उत्तरं आपल्याला कशी लिहायची आहेत हे आपल्याला आता समजावून घेता येईल. पहा इथे 1A उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आणि आकलन कृती पहिली विचारलेली आहे. आकृतीबंध पूर्ण करा आणि आकृतीमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की स्त्री शिक्षणाबाबत महर्षी कर्वे यांना करावयाची 2 कार्ये की जी ह्या उतार्यामध्ये आलेली आहेत. आता कोणती कार्य स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये महर्षी कर्वे यांना करायची होती तर आपण इथं उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न 1A1 असं लिहायचं, ही आकृती काढायची आणि मध्ये आपल्याला हे उत्तर लिहिता येईल की स्त्री शिक्षणाबाबत महर्षी कर्वे यांना करावयाची 2 कार्ये स्त्रियांना साक्षर करणे आणि स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे. अशा प्रकारे आपल्याला ही 2 कार्ये ह्या दिलेल्या आकृतीमध्ये लिहायची आहेत. म्हणजे आकलन कृतीमध्ये नेमकं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आता पुढची आकलन कृती दुसरी विचारलेली आहे 1A2 आकलन कृती उत्तर लिहा. भारतीय समाजाला चीड आणणारा विरोधाभास जो या उतार्यामध्ये आपल्याला दाखवून दिलेला आहे महर्षी कर्व्यांच्या संदर्भामध्ये की पहा प्रश्न 1A विरोधाभास कोणता आहे तर भारतीय समाजाला चीड आणणारा विरोधाभास म्हणजे एकीकडे सरस्वती म्हणजे स्त्रीचंच ते प्रतीक आहे की एकीकडे सरस्वतीला म्हणजे स्त्रीला वाङ्मयाची जननी आपण मानतो आणि दुसरीकडे स्त्रीला निरक्षर अज्ञानी ठेवतो. म्हणजे एकीकडे स्त्रीला पूजायचं आणि दुसरीकडे मात्र तिला अज्ञानी निरक्षर ठेवायचं. अशा पद्धतीचा हा विरोधाभास आपल्या समाजामध्ये असतो आणि तो चीड आणणारा आहे हे इथं व्यक्त झालेलं आहे. ते आपण उत्तर लिहिलेलं आहे. आता प्रश्न 1A मधली तिसरी जी कृती आहे ती स्वमताची आहे. आता स्वमतामध्ये काय लिहायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता इथे स्वमताची कृती कोणती आहे की स्त्रिया अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. या विधानातील विचार तुमच्या शब्दातल्या म्हणजे या ओळीमधून जो अर्थ व्यक्त होतो जो लेखकांना सुद्धा अपेक्षित आहे आता त्यावरती आपण काय विचार केलेला आहे ते आपण इथं आता सांगायचं आहे. पहा याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल की प्रश्न 1A असं आपण उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं. त्यातलं तिसरी कृती आहे स्वमताची, 3 क्रमांक टाकायचा फक्त. सूचना कोणत्याही प्रकारच्या आपल्या कृतीतल्या लिहायच्या नाहीत. आणि आता उत्तर लिहायचं. स्त्री व पुरुष दोघेही या समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. पुरुषांइतकी स्त्रियांचीही संख्या असते. याचाच अर्थ असा होतो की जवळपास अर्धा भाग स्त्रियांचा असतो. असे असूनही परंपरागत व्यवस्थेने पुरुषांच्या बाजूने झुकते माप दिले आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळत गेले, त्यांना कमी लेखले गेले. त्यामुळे सर्वच क्षेत्रात स्त्रिया मागे राहिल्या, त्यांना कोणतेच स्वातंत्र्य दिलं नाही. त्यामुळे समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. फक्त पुरुषांनाच शिक्षणाचा अधिकार दिल्यामुळे समाजाचा अर्धा भाग अशिक्षितच राहिला. समाजाची एक बाजू उपयोगातच आणली गेली नाही. स्त्रिया अशिक्षित राहिल्यामुळे त्यांच्या बुद्धीचा उपयोग समाजाला झाला नाही. त्यामुळे समाजाची ज्या वेगाने प्रगती झाली असती ती होऊ शकली नाही. शिक्षणाच्या बाबतीत तर कुटुंबातील एक पुरुष शिकला तर फक्त त्याचाच विकास होतो, मात्र एक स्त्री शिकली तर अख्खे कुटुंब शिकते. त्यामुळे कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा विकास होतो हे आपण ओळखले नाही. त्यामुळे आपल्या देशाची प्रगती झाली नाही आणि म्हणूनच स्त्रिया अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. या विधानाशी मी पूर्णपणे सहमत आहे. स्त्रियांना शिक्षण मिळणं, पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळणं हे देशहितासाठी आवश्यक आहे असे मला वाटते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते लिहू शकतो. या कृतीचं उत्तर स्वमताच्या आपण मांडू शकतो. आता आपल्याला पुढचा उतारा जो आहे तो अपठित गद्यावरचा आहे.
म्हणजे पहिले पठित गद्यावरचे जे 2 उतारे होते ते प्रत्येकी 7 गुणांसाठी होते, म्हणजे एकूण 14 गुण झाले. आणि इथे अपठित गद्याचा जो उतारा आहे तर तो एकूण 4 गुणांसाठी आहे, म्हणजे एकूण ह्या गद्य विभागाला 18 गुण आपल्या कृतीपत्रिकेमध्ये आहे. म्हणजे एकूण 20 गुणांच्या ह्या कृतीपत्रिकेमध्ये 18 गुण जे आहेत ते आपल्याला गद्य उतार्यांसाठी गद्य विभागासाठी आहे. त्याच्यामध्ये 2 पठित उतारे जे पाठ्यपुस्तकातील पाठांवर आधारित असतील आणि एक पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा अपठित गद्य उतारा जो आहे तो आपल्याला दिला जाणार आहे. आता इथे अपठित गद्य उतारा जो आहे तर तो आपल्याला बघायचा आहे. इथे हा अपठित गद्य उतारा तुमच्याकडे असणार नाही, म्हणून मी त्याचं वाचन करणार आहे सुरुवातीला. पहा, सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले, माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्कारांची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही, त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी आचरणातही आणली. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वची माझे घर आहे ही कल्पना केली होती, याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. अशा प्रकारे आपण हा उतारा वाचलेला आहे आणि या उतार्याच्या आधारे आपल्याला आता या विचारलेल्या कृतींची उत्तरं द्यायची आहेत. पहा, प्रश्न 1 त्यामधली एक कृती जी आहे तर ती आकलन कृती आहे आणि आकलन कृतीमध्ये 2 गोष्टी विचारलेल्या आहेत. रोमन अंकामधला एक आहे माणसाची गरजेची गोष्ट आणि रोमन अंकामध्ये 2 आहे समाजातून हरवलेली गोष्ट. आता या आकृत्या जशाच्या तशा आपण कृतीपत्रिकेमध्ये लिहायच्या आहेत. आता याचं उत्तर आपल्याला कसं लिहिता येईल की माणसाची गरजेची गोष्ट संवाद आणि समाजातून हरवलेली गोष्ट जिव्हाळा, एवढं लिहिलं की आपल्याला 2 पैकी 2 गुण इथे मिळणार आहेत. पण त्यासाठी उतारा चांगल्या प्रकारे समजून घेणं आवश्यक आहे. आता स्वमताची कृती आपल्याला इथे विचारलेली आहे की समाजातील जिव्हाळा हरवल्याबद्दलची व्यक्त केलेली खंत व त्याचा परिणाम तुमच्या शब्दांत लिहा. आता आपल्याला याचं उत्तर जे आहे ते कसं लिहिता येईल तर समाजात माणूस महत्वाचा असतो. माणूस हा समाजशील प्राणी आहे. एकाकी जीवन तो जगूच शकत नाही. समाजात राहत असताना त्याच्या समाजाकडून काही अपेक्षा असतात. आपल्याशी इतरांनी प्रेमाने बोलावे, आपली विचारपूस करावी, आपल्या सुखदुःखात आधार द्यावा असे त्याला वाटत असते. मानवतेचे सर्वांनी पालन करण्याची शिकवण संतांनी दिली, परंतु आज माणसातील जिव्हाळा नाहीसा होत आहे. त्यामुळे माणुसकी हरवून लोकांमध्ये राक्षसी वृत्ती निर्माण होत आहे. असे झाल्यास समाजाचे फार मोठे नुकसान होईल. आपलेपणाची जिव्हाळ्याची भावना परस्परांमध्ये असणे समाज हिताचे आहे. माणसाला माणूस म्हणून जगता आले पाहिजे. त्यासाठी हे विश्वची माझे घर ही भावना दृढ झाल्यास सर्व जग सुखी आणि संपन्न होईल. अशा प्रकारे आपण या स्वमताच्या कृतीचं उत्तर जे आहे तर ते लिहू शकतो. आता दुसरा विभाग आपला आहे तो म्हणजे पद्य विभाग. आता पद्य विभागावरती कोणत्या कृती असतात आणि त्याची उत्तरं कशी लिहायची हे आपण आता अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला जी कविता दिलेली आहे ती कोणती आहे ते आपण पाहूया. पहा, आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक जी 16 आहे, आकाशी झेप घे रे, ही कविता आपल्याला इथं 8 गुणांसाठी सुरुवातीला दिलेली आहे. आणि ही कविता तुम्ही चांगल्या प्रकारे पुन्हा वाचा, समजून घ्या, त्याचा अर्थ भावार्थ जाणून घ्या आणि मग याच्यावरती कोणत्या कृती विचारल्या जाऊ शकतात ते आपण इथं पाहणार आहोत. पहा, इथे प्रश्न दुसरा हा कवितेवरती आहे आणि त्याच्यामध्ये जो आहे तर तो कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. इथं संपूर्ण कविता आपल्या पाठ्यपुस्तकातील कोणतीही एक दिलेली असते आणि त्याच्यावरती 8 गुणांच्या कृती विचारलेल्या असतात. आता पहा, इथे पहिली कृती जी आहे ती आकलन कृती आहे. आकृती पूर्ण करा आणि इथे कवीने पाखराला करावयास सांगितलेल्या गोष्टी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये ही आकृती काढायची आहे. आपण सुरुवातीला प्रश्न 2 हे सगळं आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे. ही आकृती काढायची आहे आणि कवीने पाखराला करावयास सांगितलेल्या गोष्टी कोणत्या आहेत तर आकाशी झेप घे, सोन्याचा पिंजरा सोड,
सामर्थ्याने विहार कर, सरिता सागर ओलांडून जा, अशा पद्धतीनं आपल्याला ही उत्तरं कवितेच्या आधारे लिहिता येतात आणि ही उत्तरं आपल्याला इथे लिहायची आहेत. अशा प्रकारे आकृती काढूनच आपल्याला उत्तरं लिहावी लागणार आहेत. आता प्रश्न दुसरा अ मध्ये दुसरी आकलन कृती विचारलेली आहे. तर एक किंवा दोन शब्दात उत्तरं आपल्याला इथं लिहायची आहेत. की विचारलेलं आहे की पोपटाचे राहण्याचे ठिकाण, अर्थातच पोपटाचे राहण्याचे ठिकाण सोन्याचा पिंजरा, आणि पोपटाचे खाद्य रसाळ फळे किंवा फळे असं म्हटलं तरी आपल्याला चालणार आहे. आणि अशा पद्धतीनं 2 पैकी 2 गुण या आकलन कृतीचे मिळतील आपल्याला. म्हणजे एकूण 4 गुणांसाठी ही आकलन कृती होत्या आणि 4 पैकी 4 गुण आपल्याला इथं सहज मिळतात. आता पुढची जी कृती आहे ती प्रश्न 2 तिसरी कृती जी आहे की कवितेतील कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. अर्थात इथे आपल्याला कवितेतल्या 2 ओळी दिलेल्या असतात आणि त्या 2 ओळींचा आपल्याला जो व्यक्त झालेला अर्थ आहे, सरळ अर्थ जो आहे, तर तो आपल्याला इथं लिहायचा आहे. आता ओळी इथं दिलेल्या आहेत. दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडून या सरिता सागरा. आणि अशा पद्धतीने आपल्याला या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहायचा आहे. काय लिहिता येईल? इथे सरळ अर्थामध्ये इतर कोणत्याही गोष्टी आपल्याला स्पष्ट करून सांगायच्या नाहीत. इथे आपल्याला फक्त त्या ओळींमधून व्यक्त झालेला अर्थच फक्त स्पष्ट करून सांगायचा आहे. पहा इथे आपण इथे उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न 2 असं लिहायचं आहे आणि याचा सरळ अर्थ आपण लिहू. स्वातंत्र्याचे मोल पटवून देताना कवी जगदीश खेबुडकर सांगतात की हे पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी दिलेल्या पंखांतील सामर्थ्याने आकाशात मुक्तपणे संचार कर. जमिनीला लागून असणारे डोंगरदऱ्या, हिरवी राने, नद्या व समुद्र सारे अडथळे ओलांडून जा. पाखराच्या प्रतीकातून मानवी मनाला स्वच्छंदीपणे स्वतंत्रपणे जगण्यातला आनंद घेण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे आपण या ओळींचा सरळ अर्थ इथं लिहिलेला आहे. आता प्रश्न दुसरा जो आहे, ती जी कृती आहे चौथी, ती काव्य सौंदर्यावरची आहे. खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे विचार सौंदर्य स्पष्ट करायला आपल्याला सांगितलेलं आहे. आता विचार सौंदर्य स्पष्ट करत असताना आपल्याला नेमकं काय त्याच्यामध्ये लिहायचं आहे, तर हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. की विचार सौंदर्यामध्ये कवितेतून व्यक्त होणारा विचार, तो विचार कसा सर्वसमावेशक आहे, इतर म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विचार तो कसा आहे, अनुभवांच्या अंतर्मुख होऊन कवयित्रीने किंवा कवीने कशा प्रकारे तो विचार मांडलेला आहे, हे आपल्याला या विचार सौंदर्याच्या कृतीमध्ये लिहायचं आहे. आता सुखलोलूप झाली काया, हा कुठवर वेड्या घेशी आसरा, असं या 2 ओळी आपल्याला विचार सौंदर्य स्पष्ट करण्यासाठी दिलेले आहेत. काय लेखन करता येईल आपल्याला याचं, तर ते आपण आता समजावून घेऊया. पहा प्रश्न 2 चौथी ही जी काही कृती आहे याच्यामध्ये आपण विचार सौंदर्य स्पष्ट करणार आहोत दिलेल्या ओळींचं. की आकाशी झेप घेरे या कवितेत कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात सुख मानणाऱ्या पाखराला म्हणजेच मानवी मनाला स्वातंत्र्याचे मोल पटवून दिले आहे. पारतंत्र्यात सुख मानणाऱ्या पाखराला म्हणजे मानवी मनाला उद्देशून कवी म्हणतात, तू सत्ता, संपत्ती, मोहमाया यांच्यापासून मिळणाऱ्या आयत्या सुखात रमलेला आहेस. हे सुख तुला मोलाचे वाटते आहे. तुझे शरीर या भौतिक सुखाला लालचावलेले आहे. या सुखात तू पूर्णपणे अडकला आहेस. हे सुख म्हणजे सर्व काही आहे असे तुला वाटत आहे. पण हे सुख किती काळ टिकेल? या सुखाचा आश्रय लवकरच संपेल. ही सर्व सुखे क्षणिक आहेत. आपल्या कर्तृत्वाचे कष्टाने जे आपण प्राप्त करतो त्याचा आनंद दीर्घकाळ टिकणारा आहे. परावलंबित्व सोडून दिलं पाहिजे. आयत्या मिळणाऱ्या सुखाचा त्याग करावा असा विचार महत्वाचा आहे. आयत्या मिळणाऱ्या सुखापेक्षा कठोर परिश्रमाने, प्रयत्नाने आपण आपले ध्येय गाठले पाहिजे, हा विचार प्रेरणादायी आहे. अशा पद्धतीनं आपण इथे या दिलेल्या ओळींचं विचार सौंदर्य स्पष्ट केलेलं आहे. आता विद्यार्थी मित्र हो, इथे आपल्याला पूर्ण कविता दिलेली होती आपल्या पाठ्यपुस्तकातील एक, आणि त्याच्यावरती 8 गुणांच्या कृती विचारलेल्या होत्या. आता या कवितेशिवाय कोणत्याही 2 कविता आपल्या पाठ्यपुस्तकातील त्यांची नावं दिली जातात प्रश्न दुसरा आ मध्ये, आणि त्या 2 ज्या काही कवितांचं नावं दिली जातात तर त्या 2 कवितांविषयी मुद्द्यानुसार आपल्याला लेखन दिलेलं असतं. मुद्द्यानुसार लेखन करायचं असतं. आपल्याला काही मुद्दे, एकूण 8 मुद्द्यांची प्रत्येक कवितेची तयारी करायची असते आणि मग त्यातले कुठलेही आपल्याला 4 गुणांसाठीचे हे मुद्दे दिलेले असतात आणि मग आपल्याला त्याचं मुद्द्यानुसार लेखन त्या कवितेशी संदर्भात करायचं असतं. म्हणजे 2 कविता दिलेल्या असतात, त्यापैकी कोणत्याही एका कवितेचं दिलेल्या मुद्द्यानुसार आपल्याला लेखन करायचं आहे. पहा इथे खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा आणि कवितांची 2 नावं दिलेली आहेत. एक म्हणजे भरतवाक्य आणि 2 तू झालास मूक समाजाचा नायक. आता इथे कृती बघा,
की मुद्दे दिलेले आहेत आपल्याला 3. एक गुणांचे 2 मुद्दे आहेत आणि 2 गुणांचा 1 मुद्दा आहे. पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री आपल्याला लिहायचे आहेत, कवितेचा विषय लिहायचा आहे आणि कवितेतून मिळणारा संदेश लिहायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकूण 4 गुणांच्या ह्या कृती आहेत आणि आपण प्रत्येक कवितेशी संबंधित ह्या दिलेल्या मुद्द्यानुसार लेखन करून अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली असेल तर ही कृती आपल्याला अगदी पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकते. आता पहा, इथे आपल्याला ह्या दोन्ही कवितांचं मुद्द्यानुसार लेखन कसं करायचं हे मी सांगणार आहे. आता पहा, इथे प्रश्न 2a भरतवाक्य पहिली कविता. पहिला मुद्दा आहे प्रस्तुत कवितेचे कवी मोरोपंत, एवढंच नाव लिहायचं आहे. नंतर कवितेचा विषय काय आहे तर भरतवाक्य या रचनेत मोरोपंतांनी सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व पटवून दिले आहे, हे आपल्याला इथं लेखन करायचं आहे. आता कवितेतून मिळणारा संदेश कोणता आहे तर सज्जनांचा सहवास व सद्विचारांचा प्रभाव आपले जीवन अंतर्बाह्य बदलून टाकतो. सामान्य माणसाला योग्य दिशा व प्रेरणा मिळते, आपले आचरण शुद्ध होते. यासाठी सत्कर्म व परमेश्वरावरील निर्मळ भक्ती महत्वाची आहे. यासाठी सज्जनांच्या संगतीत राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून दिली आहे. अशा प्रकारे आपण 4 पैकी 4 गुण या कृतीमध्ये मिळवू शकतो. म्हणजे सोपं आहे, फक्त आपल्याला एकच करायचं आहे की आपल्याला जे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यानुसार प्रत्येक कवितेची पूर्वतयारी अगोदरच करून ठेवायची. म्हणजे कोणत्याही कवितेची 2 नावं दिली तर त्यातली अतिशय सोपी वाटणारी आपल्याला कविता निवडायची आणि दिलेल्या मुद्द्यानुसार आपण त्याचं लेखन करायचं आहे. आता इथं दुसरी कविता आपल्याला दिलेली होती की तो झाला असं मूक समाजाचा नायक. आता इथे पहा, प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत तर कवी ज.वी. पवार, एवढंच नाव लिहायचं आहे. कवितेचा विषय कोणता आहे आपल्याला माहिती आहे. कवितेचा विषय की या कवितेत चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला आहे. आता कवितेतून मिळणारा संदेश कोणता आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य अलौकिक आहे. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. दलित समाजाला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सर्व दलित समाजाला संघटित केले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. आपल्या तेजस्वी नेतृत्वाने त्यांनी अनेक लढे यशस्वी केले. अजूनही दलित समाजाला आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो. यासाठी त्यांनी तयार असायला हवे असे कवींना वाटते. विषमतेचा लढा अजून संपलेला नाही असा संदेश या कवितेतून दिला आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या दिलेल्या कवितेचं जे नाव असेल तर त्याच्यानुसार जे मुद्दे दिलेले आहेत तर त्या मुद्द्यानुसार आपण लेखन करू शकतो. आता आपल्याला संपूर्ण कविता दिलेली असते, त्याच्यावरती 8 गुणांच्या कृती विचारलेल्या असतात. 2 कवितांची नावं दिलेली असतात, त्याच्यावरती आपल्याला दिलेले मुद्दे जे असतात त्या मुद्द्यानुसार लेखन करायचं असतं. म्हणजे इथे 8 आणि हे 4 गुण असे एकूण 12 गुण आपण बघितले. आता इथे प्रश्न दुसऱ्यामध्ये ही जी कृती असते ती रसग्रहणावर आधारित असते 4 गुणांसाठी. म्हणजे कविता विभाग हा एकूण 16 गुणांसाठी आहे आणि या 16 गुणांची चांगली तयारी आपली होऊ शकते. आता इथे पहा, काव्य सौंदर्य, खाली दिलेल्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करा. म्हणजे आपल्याला जी संपूर्ण कविता या कृतीपत्रिकेमध्ये दिलेली असते ती सोडून त्यानंतर 2 कविता ज्या मुद्द्यानुसार लेखन करण्यासाठी दिलेल्या असतात त्या सोडून दुसऱ्याच एका कवितेतली कोणत्याही एका कवितेतल्या 4 ओळी किंवा 2 ओळी आपल्याला रसग्रहणासाठी दिलेल्या असतात आणि त्याचं आपल्याला रसग्रहण करायला सांगितलेलं असतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्या पाठ्यपुस्तकातील सगळ्याच कविता महत्त्वाच्या असल्यामुळे सर्व कवितांची आपण चांगली तयारी करू शकलो पाहिजे. आता इथं ओळी दिलेल्या आहेत. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आपल्याला सर्वांना या ओळींचं रसग्रहण करणं फार सोपं आहे, परंतु रसग्रहण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे मात्र आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता रसग्रहण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे की रसग्रहण करताना आपण काव्यप्रकार कोणता आहे तो दिलेल्या कवितेचा तो सांगायला हवा. आता साधारणपणे हे जे काही काव्य असतं तर ते अष्टाक्षरी आहे का किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे वृत्त आलेले आहेत, अलंकार आलेले आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे. ती कविता ग्रामीण स्वरूपाची आहे, दलित आहे की स्त्रीवादी आहे हे आपल्याला सांगू शकलो पाहिजे. आपण कवीला कवितेत काय सांगायचं आहे म्हणजे तिची मध्यवर्ती कल्पना काय आहे हे आपण स्पष्ट करून सांगणं गरजेचं आहे. रसग्रहणामध्ये आशय सौंदर्य उलगडत असताना कवितेच्या बाह्यांगात कवितेचं नाव, कवी किंवा कवित्रीचं नाव, काव्यसंग्रह, कवितेचा प्रकार, कवितेची भाषा,
भाषाशैली इत्यादी मुद्द्यांच्या आधारे आपण आशय सौंदर्य स्पष्ट करू शकतो. आणि रसास्वाद म्हणजे उत्कृष्ट वाङ्मयाच्या वाचनाने आकलनाने मिळणारी जी अनुभूती असते, आनंद असतो, तर तो सुद्धा आपल्याला रसग्रहणामध्ये मांडता येतो. म्हणजेच काव्य सौंदर्य किंवा रसग्रहण यापैकी कोणतीही कृती असू दे की त्याच्यामध्ये आपल्याला ही कविता चांगल्या प्रकारे अभ्यासून तिचा आशय असेल, तिचं काव्य सौंदर्य असेल, त्यातलं मग अर्थसौंदर्य, भावसौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये आपल्याला मांडता आली पाहिजे. आता इथे आशय सौंदर्यामध्ये आपल्याला या ओळींच्या अनुषंगाने काय लिहिता येईल ते बघूया. पहा, भरतवाक्य ही मोरोपंतांची रचना म्हणजे स्वतःच्या उद्धारासाठी परमेश्वराकडे केलेली आळवणी किंवा मागणी होय. सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचं महत्त्व मोरोपंतांनी पटवून दिले आहे. सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याचा सल्ला ते देतात. देवाकडे केलेली ही एक प्रार्थना आहे. स्वतःतील दुर्गुण निघून जावेत व सद्गुणांची प्राप्ती व्हावी असे हे मागणे आहे. अशा प्रकारे आपण मध्यवर्ती कल्पना या कवितेची दिलेला विषय जो असेल कवितेचा तर तो इथं लिहू शकतो. आता काव्य सौंदर्य पहा की सुसंगती म्हणजे सज्जनांचा सहवास कायम लाभू दे. संगतीचा फार मोठा प्रभाव आपल्यावर पडत असतो. संगतच जर सज्जनांची गुणवान चारित्र्य संपन्न लोकांची लाभली तर आपल्यालाही सज्जनांचे गुण घेता येतील. सज्जनांची सुजन वाक्य म्हणजे त्यांचे सुविचार नेहमी कानावर पडतील. या विचारांमुळे मन निर्मळ होईल. बुद्धीतील वाईट विचार निघून जातील. प्रापंचिक भोग्य विषयांचा तिटकारा येईल. सद्विचारांची रुजवणूक व्हावी व दुर्गुण निघून जावेत असे मागणे मोरोपंतांनी परमेश्वराकडे मागितले आहे. आता हे काव्य सौंदर्य झालं. आता भाषिक वैशिष्ट्ये काय मानता येतील तर या कवितेमध्ये मोरोपंतांनी परमेश्वराशी साधलेला संवाद पृथ्वी वृत्तात आला असून त्याला एक आंतरिक लय आहे. शब्दांना नाद सौंदर्य लाभलेलं असून त्यातील अलंकार कवितेचे अर्थ सौंदर्य वाढवतात. उपमेय व उपमानात भेद नाही असे सांगणारा रूपक अलंकार अनेक ठिकाणी आला आहे. म्हणूनच कवितेतील नाद सौंदर्य, अर्थ सौंदर्य, नाट्यात्मकता व रूपक सौंदर्य अवर्णनीय आहे. यमक अलंकाराचा उपयोग करून अर्थ सौंदर्यात भर टाकली आहे. सर्वांना पालन करण्यास साधा, सोपा व भक्ती मार्गाकडे वळण्यास उपयुक्त ठरणारा संदेश हे या कवितेचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अप्रतिम रचना कौशल्यामुळे या कवितेतील ओळींना सुभाषिताचं स्वरूप प्राप्त झालं आहे. अशा पद्धतीनं ही भाषिक वैशिष्ट्ये तुम्ही जर लिहून तयार ठेवलीत तर प्रत्येक कवितेच्या संदर्भात आपल्याला भाषिक वैशिष्ट्ये त्या कवितेमध्ये कोणते आलेले आहेत तर ते आपण या रसग्रहणामध्ये सहजपणे लिहू शकतो. आता विद्यार्थी मित्र, पुढचा विभाग आहे तो स्थूल वाचनाचा. एकूण 6 गुणांसाठी आपल्याला स्थूल वाचनावरच्या कृती पूर्ण करायच्या असतात. प्रश्न 3 आपल्या कृतीपत्रिकेमधला हा स्थूल वाचनावरती आहे. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा आणि पहिली कृती दिलेली आहे. एकूण 3 कृती दिलेल्या असतात. त्यापैकी आपल्याला 2 कृती सोडवायच्या असतात. इथं 3ही कृती आणि त्यांची उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे. इथे पहा, खालील आकृती पूर्ण करा आणि आकृती दिलेल्या लेफ्टनंट स्वाती महाडिक त्यांचे शिक्षण, त्यांचा निर्धार आणि त्यांचा स्वभाव या दिलेल्या मुद्द्यानुसार आपल्याला आता लेखन करायचं आहे. आता आपण जर समजा हा वीरांगना हा पाठ जर आपण चांगल्या प्रकारे अभ्यासला तर नक्कीच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते अधिक चांगल्या पद्धतीने लिहिता येणार आहे. आणि म्हणून कोणताही स्थूल वाचनाचा पाठ असू दे तर तो आपण चांगल्या प्रकारे अभ्यासला पाहिजे. आता हा जो काही प्रश्न आहे तर तो वीरांगना स्थूल वाचनाचा 3ऱ्या विभागातला हा जो पाठ आहे तर तो आपल्याला पाहायचा आहे आणि आपण वाचायचा आहे. म्हणजे त्याच्यावरच्या कृती आपल्याला सोडवता येतील. आता पहा इथे काय लिहिता येईल या कृतीचं उत्तर आपल्याला. वीरांगना या स्थूल वाचनाच्या पाठामध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेने देशहित आणि समाजहित जपणाऱ्या 2 वीरांगनांचा परिचय करून दिला आहे. त्यापैकी एक म्हणजे लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक. त्यांच्याविषयी आपण खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती घेऊ. आता पहिला मुद्दा आहे त्यांचे शिक्षण. लेफ्टनंट स्वाती महाडिक यांनी शिवाजी विद्यापीठातून BSc व MSWचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन विभागात काही काळ काम केले. विवाहानंतर त्यांनी B.Ed आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. आता त्यांचा निर्धार काय होता तर पतीच्या मृत्यूनंतर शिक्षण व राजकीय क्षेत्रात आलेल्या मानाच्या संधी नाकारून सैन्यात भरती होऊन पतीचे पहिले प्रेम जिवंत ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. तसेच आपल्या दोन्ही मुलांना सैन्यातच पाठवणार हा स्वातीताईंचा निर्धार हे देशप्रेमाचं व जिद्दीचं मूर्त रूप आहे. आता 3रा मुद्दा आहे त्यांचा स्वभाव. कोणत्याही वाईट परिस्थितीत खचून न जाता जिद्दीने उभे राहण्याचा त्यांचा स्वभाव वीर पत्नीला शोभेल असा आहे. पतीच्या मृत्यूनंतर सैन्यात भरती होण्याच्या स्वातीताईंच्या निर्धारातून त्यांच्या असीम धैर्याची
जाणीव होते. अतिशय खडतर असं 11 महिन्यांचं प्रशिक्षण घेऊन त्या लेफ्टनंट म्हणून सैन्यात दाखल झाल्या. त्यांचा स्वभावातील धाडसीपणा हा गुण सर्वांसाठी आदर्शवत असा आहे. अशा प्रकारे आपण या स्थूल वाचनावरच्या कृतीचं उत्तर जे आहे तर ते लिहू शकतो. आता पुढची कृती आपल्याला स्थूल वाचनावरती दिलेली आहे की खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा 7 ते 8 वाक्यांमध्ये. आणि व्युत्पत्ती कोश वरती आधारित हा स्थूल वाचनाचा जो 4थ्या विभागातला पाठ आहे त्याच्यावर आधारित ही कृती आहे की व्युत्पत्ती कोश आणि याच्या संदर्भामध्ये निर्मितीचा ठराव, निर्मितीची जबाबदारी, निर्मितीसाठी अर्थसहाय्य आणि त्याचं प्रकाशन याविषयी आपल्याला 7 ते 8 वाक्यामध्ये लेखन करायचं आहे. आता काय लेखन करता येईल तर आपल्याला व्युत्पत्ती कोशाची निर्मिती कशी झाली हे इथं सांगायचं आहे की व्युत्पत्ती कोश या स्थूल वाचनाच्या पाठाद्वारे व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीबाबत दिलेल्या मुद्द्यानुसार माहिती घेऊ. 1938 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनात व्युत्पत्ती कोश निर्मितीचं कार्य हाती घ्यावे असा ठराव मंजूर करण्यात आला. या व्युत्पत्ती कोश निर्मितीची जबाबदारी कृ. पांग कुलकर्णी यांच्यावर सोपवण्यात आली. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. 1946 मध्ये या कोशाचे पहिले प्रकाशन झाले. त्यानंतरही या कोशाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भाषा समृद्धीच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असलेला हा कोश प्रत्येकाच्या संग्रहात असावा असा आहे. अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहू शकतो. आता प्रश्न तिसरा म्हणजे हा जो काही स्थूल वाचनाचा आहे त्याच्यामधली तिसरी कृती आहे तर ते आपल्याला वीरांगना या पाठावरतीच विचारलेली आहे की सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा. आता आपल्याला रेखा मिश्रा यांचं कार्य माहिती आहे तर त्याविषयी आपल्याला लेखन करायचं आहे. वीरांगना या स्थूल वाचनाच्या पाठामध्ये सामाजिक बांधिलकीच्या भावनेने देशहित आणि समाजहित जपणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचं कार्य प्रेरणादायी आहे. मुंबई या मायानगरीमध्ये अनेक लहान मुलं वेगवेगळ्या कारणांनी येत असतात. त्यांच्या वाट्याला येणारे हलाखीचे जीवन मन व्यथित करणारे आहे. त्यांना भीक मागायला लावणे, अंमली पदार्थांची तस्करी करणे, अवैध कामं करून घेणं, त्याचा मानसिक व शारीरिक छळ करणं यामुळे या मुलांना त्रासदायक व हलाखीचे जीवन जगावे लागते. लहान मुलांचा अशा प्रकारे वापर करणे अमानवीय आहे. काही समाजकंटक मात्र स्वतःच्या फायद्यासाठी या मुलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतात. काही वेळा या लहान मुलांचं अपहरणही केलं जातं. अशा लहान मुलांची यातून सुटका करून त्यांना त्यांच्या आईवडिलांच्या पर्यंत पोहोचवण्याचं अतिशय अवघड काम सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 434 मुलांची यातून सुटका केली आहे. अत्यंत संवेदनशीलपणे आपले कर्तव्य अत्यंत जबाबदारीने पार पाडणाऱ्या रेखा मिश्रा या खऱ्या अर्थाने वीरांगना आहेत. अशा प्रकारे आपण या कृतीचं उत्तर लिहू शकतो. विद्यार्थी मित्र हो, आता आपण विभाग 4 जो आहे आपल्या कृतीपत्रिकेतला तो भाषा अभ्यासाचा म्हणजे व्याकरण आणि शब्दसंपत्ती यावर आधारित एकूण 16 गुणांच्या कृती आपल्याला या विभागामध्ये विचारल्या जातात. आता व्याकरणाची चांगली तयारी केली, शब्दसंपत्तीची चांगली आपण तयारी केली तर आपल्याला 16 पैकी 16 गुण मिळवण्याची एक चांगली संधी या कृतीपत्रिकेमध्ये आहे. म्हणजेच काय, मराठी विषयामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे 80 पैकी अगदी 78 पर्यंत मार्क्स मिळू शकतात. एकूण 100 पैकी 98 गुण तुमचे होऊ शकतात. परंतु त्यासाठी आपल्याला चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे, योग्य वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि जसं जसं तुम्ही चांगल्या प्रकारे वाचन कराल, सराव कराल तसं तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं योग्य त्या वेळेमध्ये अगदी 10 मिनिटं कमी असताना 3 तासांपैकी आपली ही कृतीपत्रिका सोडवून होऊ शकते. परंतु सराव महत्वाचा आहे. सराव जसा होईल तसं तुमचा लेखनाचा स्पीड वाढेल आणि आठवण्याचा कालावधी सुद्धा तुमचा कमी होईल आणि मग तुमचा पेपर भरभर लिहून होईल. आणि म्हणून वेळेच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा चांगला सराव करा, अभ्यास करा आणि मग पुढच्या कृतीपत्रिकेचा जो सराव आपण करणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला किती वेळ आपण देणं अपेक्षित आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. इथं प्रश्न 4 आहे व्याकरण घटकांवर आधारित कृती. समासावरची पहिली कृती आपल्याला दिलेली आहे 2 गुणांसाठी. तक्ता पूर्ण करायला सांगितलेला इथं व्याकरण कृतीवरची सुद्धा तक्ते पेनानं आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये आपण आखून घ्यायचे आहेत. आता खालील तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे तो तक्ता आपण पूर्ण करू की सामासिक शब्द विग्रह आणि समासाचे नाव आपण दिलेले जे शब्द असतील. सामासिक शब्द विद्याधन, आता विग्रह त्याचा विद्या हेच धन आणि समासाचं नाव कर्मधारय समास.
सामासिक शब्द आहे पंचार्थी, विग्रह येईल त्याचा 5 अर्थांचा संग्रह, द्विगु समास. इथे पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची अत्यंत चांगली संधी प्रत्येक विद्यार्थ्याला इथं असते आणि आपण चांगला अभ्यास केला समासाचा तर इथं पैकीच्या पैकी गुण आपल्याला मिळणार आहेत. आता प्रश्न 4 मध्ये दुसरी कृती जी आहे ती शब्दसिद्धीवरती आहे 2 गुणांसाठी. खालील शब्दांचे वर्गीकरण करून दिलेला तक्ता पूर्ण करा. अवकळा, लाजाळू, गुलामगिरी, यथान्याय हे 4 शब्द प्रत्यय घटित आहेत की उपसर्ग घटित आहेत ते दिलेल्या तक्त्यामध्ये आपल्याला हे शब्द लिहायचे आहेत. आता हा तक्ता सुद्धा आपण इथं आखून घेतलेला आहे. प्रश्न 4(2) असं आपल्या कृतीपत्रिकेत उत्तरपत्रिकेमध्ये आपण लिहिलेला आहे. आता प्रत्यय घटित आणि उपसर्ग घटित पहा. प्रत्यय घटित शब्द आहे लाजाळू, कारण इथं आळू हा प्रत्यय आहे. गुलामगिरी इथं गिरी हा प्रत्यय आलेला आहे. उपसर्ग घटित शब्दामध्ये अवकळा अव हा उपसर्ग आहे. यथान्यायमध्ये यथा हा उपसर्ग आहे. आणि अशा पद्धतीनं आपण हे वर्गीकरण दिलेल्या शब्दांचं या तक्त्यामध्ये केलेलं आहे. आता प्रश्न 4 हा तिसरी कृती जी आहे ती वाक्प्रचारांवर आधारित आहे. इथे आपल्याला एकूण 4 वाक्प्रचार दिलेले असतात आणि त्या 4 वाक्प्रचारांपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचारांचा अर्थ सांगायचा आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. पहा इथे पहिला आपल्याला वाक्प्रचार दिलेला आहे कित्ता गिरवणे. अर्थ आहे सराव करणे किंवा अनुसरणे. वाक्यात उपयोग आपण करू. वडिलांच्या प्रामाणिकपणाचा कित्ता गिरवत रमेशने कंपनी नावारूपाला आणली. दुसरं वाक्प्रचार आहे कसब दाखवणे. अर्थ आहे कौशल्य दाखवणे. वाक्यात उपयोग आपल्याला या प्रकारे करता येईल. जादूगार शिवानीने आपल्या जादूचे प्रेक्षकांना कसब दाखवून त्यांची शाबासकी मिळवली. प्रतीक्षा करण्यामध्ये वाट पाहणे. राहुल गावी जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करीत बसला होता. आणि समरस होणे, एकरूप होणे. आराध्या तिच्या गायनाच्या कलेशी पूर्णपणे समरस झाली होती. अशा प्रकारे आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील सर्व वाक्प्रचारांचा संग्रह करायला पाहिजे, त्यांचा अर्थ लिहिला पाहिजे आणि योग्य तो वाक्यात उपयोग आपण करून ठेवायला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचं वाचन वारंवार करता येऊ शकेल. आता प्रश्न 4 जो आहे तो भाषा सौंदर्यावर आहे. शब्द संपत्ती वरच्या कृती इथं पहा की खालीलपैकी 2 शब्दसमूहासाठी एक शब्द, कोणत्याही शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. म्हणजे आपल्याला इथे काही शब्दसमूह दिलेले असतात, 2 दिलेले असतात आणि त्याबद्दल एक शब्द लिहायचा आहे. समाजाची सेवा करणारा अर्थात समाजसेवक. कुठलीही अपेक्षा न ठेवता अर्थातच निरपेक्ष. यासाठी आपल्याला जास्तीत जास्त या शब्दसमूहांचा सराव जो आहे तो करणं गरजेचं आहे. पुढे 4 मध्ये दुसरी कृती आहे शब्दसंपत्तीवरची. खालील शब्दांना समानार्थी शब्द लिहा. फुल आणि काया हे 2 शब्द दिलेले आहेत. आपण इथे फुलासाठी सुमन, पुष्प, सुम, कुसुम हे शब्द लिहू शकतो. कायामध्ये शरीर, देह हे आपण शब्द समानार्थी शब्द लिहू शकतो. आता प्रश्न 4 मध्येच तिसरी कृती शब्दसंपत्तीवरची आहे. खालील शब्दांना विरुद्धार्थी शब्द लिहा. दुमत आणि नापिक. आता दुमत साठी आपण एकमत हा शब्द लिहू शकतो विरुद्धार्थी, आणि नापिकला विरुद्धार्थी शब्द सुपीक अशा पद्धतीने लिहू शकतो. आता पुढे पहा प्रश्न 4 जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला चौथी कृती दिलेली आहे की खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. धरणी माता हा शब्द दिलेला आहे, परंतु आपल्याला इथं अट काय दिलेली आहे की धरणी व माता हे शब्द वगळून आपल्याला 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. आता इथे पहा रणी, रमा, धर, तार, मार हे शब्द तयार होतात. कोणतेही 2 शब्द आपण इथं लिहायचे असतात. पैकीच्या पैकी गुण, एक पैकी एक गुण आपल्याला इथं मिळतो. आता प्रश्न 4 जो आहे तर तो लेखन नियमानुसार लेखन करा आणि अचूक शब्द ओळखा. आणि आपल्याला इथे कोणतेही 4 शब्द जे आहेत ते अचूक ओळखायचे दिलेल्या शब्दगटांपैकी. तर इथं आपण जर बघितलं तर पहिला जो शब्दगट आहे कल्पवृक्षाचा तर त्याच्यामध्ये पहिलाच शब्द बरोबर आहे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्याला सत्व परीक्षा हा दिलेल्या शब्दगटामध्ये दुसरा शब्द महत्वाचा आहे. तिसऱ्या शब्दगटामध्ये पहिला शब्द सत्कीर्ती जो आहे तो महत्वाचा आहे. चौथ्या शब्दगटामध्ये अचंबित हा पहिला शब्द जो आहे तो महत्वाचा आहे, अचूक आहे. नंतर 5वा जो शब्दगट आहे त्याच्यामध्ये हार्दिक हा दुसरा शब्द जो आहे तो बरोबर आहे. आणि 6व्या शब्दगटामध्ये आपल्याला निर्जीव हा तिसरा शब्द जो आहे तर तो बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण इथं 4(2) हे सगळे शुद्ध शब्द लिहू शकतो आणि पैकीच्या पैकी गुण मिळवू शकतो. आता प्रश्न 4 तिसरा जो त्यातला आहे विरामचिन्हे ही कृती आहे. इथे आपल्याला खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा असं सांगितलेलं आहे आणि वाक्य दिलेलं आहे. मग आम्ही काय खोटं सांगतोय काय? आणि मग इथे आपल्याला दोन्ही अवतरण चिन्हामध्ये हे संपूर्ण वाक्य टाकायचं आहे, म्हणजे ते एक विरामचिन्ह होईल आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे आणि हे एक विरामचिन्ह होईल. अशी 2 विरामचिन्ह इथं आपल्याला वापरता येतात आणि ते आपण इथं वापरलेलं आहे. पुढे प्रश्न 4 जो आहे पारिभाषिक शब्द की खालील शब्दांना प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा.
तर ड्रामा अर्थातच त्यासाठी मराठी शब्द आहे प्रचलित नाटक, आणि रिझर्वेशन अर्थात आरक्षण. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी ही जी काही पारिभाषिक शब्दांची यादी दिलेली आहे ते आपण चांगल्या प्रकारे त्याची तयारी करायला पाहिजे. अशा प्रकारे व्याकरण आणि शब्दसंपत्तीवरती 16 पैकी 16 गुण आपल्याला मिळवता येतात. आता पुढचा आपली विभाग आहे तो म्हणजे 5वा उपयोजित लेखनाचा. विद्यार्थी मित्र हो, उपयोजित लेखनाची खूप चांगली तयारी तुम्हाला करावी लागणार आहे आणि यासाठी जास्तीत जास्त नमुने त्याचा सराव तुम्ही करणं गरजेचं आहे. आता आपण इथे ज्या लिहायला आपल्याला ज्या कृती येतात त्या आपण बघूया की प्रश्न 5 जो आहे खालील कृती सोडवा. 6 गुणांसाठी ही कृती आहे आणि पत्रलेखन करायचं असतं आपल्याला. इथे खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा. आपल्याला इथे जी कृती दिलेली आहे की चला वसुंधरा माझी वसुंधरा अभियान, आयोजक सरपंच ग्रामपंचायत कार्यालय सातनूर, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. वृक्ष लागवड कार्यक्रम 15 जून ते 25 जून असा सांगितलेला आहे. आणि आपल्याला याच्यावरचे 2 पत्राचे विषय दिलेले असतात. एक दिलेलं आहे वृक्षमित्र या नात्याने आयोजकांना वृक्ष लागवडीकरिता रोपांची मागणी करणारे पत्र लिहा, किंवा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने माझी वसुंधरा अभियानाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. आता व्हिडिओची लांबी विचारात घेता यापैकी एक पत्र जे आहे तर ते आपण मागणी पत्र जे आहे तर ते अभ्यासणार आहोत. तर मागणी पत्र कसं लिहायचं हे आपण इथे बघूया. पहा, आपण इथे जी मांडणी पत्रलेखनाची करणार आहोत ती ईमेल स्वरूपातली करणार आहोत आणि म्हणून अतिशय छान पद्धतीने याचा सराव जो आहे तो करायचा आहे. आणि जास्तीत जास्त पत्रांचा सराव केला तर ती भाषाशैली तुम्हाला जमेल आणि तुम्ही सुद्धा चांगलं पत्रलेखन करू शकता. पहा, इथं दिनांक आहे 10 जून 2021. प्रति म्हणजे ज्यांना पत्र पाठवायचे आहे ते मान्य सरपंच ग्रामपंचायत कार्यालय सातनूर, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. विषय आहे वृक्ष लागवडीकरिता रोपांच्या मागणीबाबत. आता महोदय, मी आपल्या गावचा रहिवासी आहे. आपल्या ग्रामपंचायतीमार्फत दिनांक 15 जून 2021 ते 25 जून 2021 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत वृक्ष लागवडीकरिता लागणाऱ्या रोपांची मागणी करण्यासाठी एक वृक्षप्रेमी या नात्याने मी आपणास सदरचे पत्र लिहित आहे. माझी वसुंधरा अभियान हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे. निसर्गाने नटलेली आपली वसुंधरा म्हणजे आपली माता आहे. परंतु आज मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे आपली धरणी माता उजाड बनली आहे. पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दुष्काळ, अवर्षण, महापूर, प्रदूषण या समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणजे वृक्षारोपण करणे, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे, लावलेली झाडे जगवणे व पूर्वीचे सौंदर्य या वसुंधरेला मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे. या दृष्टीने आपण राबवित असलेल्या उपक्रमात एक वृक्षप्रेमी या नात्याने मला सहभागी व्हायचे आहे. मी माझ्या घराच्या मागील बाजूस असलेल्या 2 गुंठे जागेत वृक्ष लागवड करणार आहे. यासाठी जी रोपे लागणार आहेत त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे आणि आपण अशा पद्धतीने रोपांचा तपशील देऊ शकतो. रोपे आणि संख्या असा तक्ता तयार करा. आंबा 5 रोप संख्या सांगितलेली आहे, निलगिरी 5, चिकू 5, नारळ 5, सागवान 5. वरील तपशिलाप्रमाणे रोपे देण्याची व्यवस्था करावी ही विनंती. वृक्ष लागवडी संदर्भात ग्रामपंचायतीच्या असलेल्या सर्व अटी व नियमांचं मी पूर्णपणे पालन करेन. सदरचे रोपे मला केव्हा मिळतील ते माझ्या ईमेलला उत्तर देऊन कळवावे, म्हणजे वृक्ष लागवडीकरिता आवश्यक ती पूर्वतयारी करणं सोयीचं होईल. माझी वसुंधरा अभियानास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपला कृपाभिलाषी अ.ब.क. पत्ता मुक्काम पोस्ट सातनूर, तालुका वरुड, जिल्हा अमरावती. ईमेल abc@gmail.com आणि मोबाईल नंबर आपण इथं द्यायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला पत्रलेखनासाठीच एक प्रश्न असतो सारांश लेखनाचा की विभाग म्हणजे आपला 1 जो आहे गद्य विभाग. तर या गद्य विभागातील प्रश्न 1E म्हणजेच अपठित उतारा जो आहे तर या अपठित उतार्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा अशी ती कृती असते. पुढच्या सरावाच्या वेळेला आपण पत्रलेखनाऐवजी सारांश लेखन कसं करायचं हे पाहणार आहोत. आता प्रश्न 5A जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एकूण 3 कृती दिलेल्या असतात आणि त्यापैकी कोणत्याही एका कृतीचं आपल्याला काय करायचं आहे, 2 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. 5-5 गुणांसाठी प्रत्येकी 1 कृती, असे एकूण 10 गुणांसाठी हा प्रश्न 5A असणार आहे की खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. याच्यामध्ये शब्दमर्यादा 60 ते 90 शब्द असणार आहे. आणि पहिली कृती इथं जाहिरात लेखनाची दिलेली आहे की पुढे दिलेल्या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा. आणि इथं उन्हाळी शिबिराचं आयोजन असा विषय दिलेला आहे आणि आपल्याला त्याची जाहिरात तयार करायची आहे. आपण जाहिरात कशी तयार करायची हे समजावून घेतलेलं आहे. तर जाहिरात लेखन इथे आपण ही नमुना जो आहे तर तुम्ही तयार केलेला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने तयार करू शकता. सुट्टीचा आनंद करू द्विगुणित, उन्हाळी शिबिर, निवासी शिबिर, काय शिकाल, आरोग्यदायी योगासने,
जंगल भ्रमंती, ट्रेकिंगचा मनमुराद आनंद, घोडेस्वारी, स्वसंरक्षणाचे खास प्रशिक्षण. शिबिर कालावधी आहे 2 मे 2021 ते 16 मे 2021. मोजक्याच जागा शिल्लक. आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा. आमचा पत्ता महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब, छत्रपती शिवाजीनगर, सांगली रोड, कोल्हापूर. आणि मोबाईल नंबर दिलेला आहे, ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. अशा पद्धतीनं आपण ही जी जाहिरात आहे तर ती आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये तयार करू शकतो. आता विद्यार्थी मित्र हो, प्रश्न 5A मध्ये दुसरी कृती जी आहे ती बातमी लेखनाची आपल्याला दिलेली आहे की खालील विषयावर बातमी तयार करा. विषय दिलेला आहे की आदर्श गर्ल्स हायस्कूल कराड येथे जागतिक महिला दिन साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा. आपण इथे सुरुवातीला मथळा देऊ शकतो, म्हणजेच बातमीचं शीर्षक. आदर्श गर्ल्स हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन संपन्न. ज्येष्ठ समाजसेविका प्रमिला जाधव यांची उपस्थिती. कराड दिनांक 9 मार्च. महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ कराड संचालित आदर्श गर्ल्स हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ समाजसेविका प्रमिला जाधव या उपस्थित होत्या. महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत समाजसेविका प्रमिला जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय चंद्रकांत महाडिक होते. गर्ल्स हायस्कूलच्या महात्मा गांधी सभागृहात दिनांक 8 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींसाठी स्त्री पुरुष समानता काळाची गरज या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता 10वीच्या विद्यार्थिनींनी आम्ही सावित्रीच्या लेकी हे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याचे सर्वांनी कौतुक केले. भारतातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या भित्तीपत्रकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या निमित्ताने प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींची आरोग्य तपासणीही करण्यात आली. समाजसेविका प्रमिला जाधव यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले. त्या आपल्या मनोगतात म्हणाल्या की स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कोणत्याच बाबतीत मागे नाहीत. सर्वच क्षेत्रात महिलांनी बजावलेली कामगिरी थक्क करणारी आहे. चांगले शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यावर मुलींनी भर दिला पाहिजे. यावेळी विविध उपक्रमांतील यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षिका सौ साधना शिंदे यांनी केले, तर आभार शिक्षिका सौ माळी यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली आणि अशा पद्धतीनं आपण ही बातमी जी आहे तर ती तयार करू शकतो. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला तिसरी कृती प्रश्न 5A मध्ये विचारलेली असते ती म्हणजे कथालेखनाची. आपण कथालेखन कसं करायचं हे पुढच्या सराव पेपरमध्ये नक्की समजून घेणार आहोत. तर इथे खालील कथा पूर्ण करा अशी आपल्याला इथे कृती दिलेली आहे, परंतु आपण पुढील सराव पेपरमध्ये ह्या 3 पैकी ज्या 2 आपल्याला कृती पूर्ण करायच्या असतात तर त्याच्यामध्ये आपण कथा घेऊ. आता प्रश्न 5 जो आहे तर तो आहे खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. इथे सुद्धा आपल्याला 3 कृती दिलेल्या असतात. हा निबंधाशी संबंधित विषय आहे आणि इथे आपल्याला 8 गुणांसाठी ही एक कृती पूर्ण करायची असते, कोणतीही एक. इथे पहिल्यांदा प्रसंग लेखन दिलेलं आहे, त्यालाच अनुभव लेखन, वर्णनात्मक निबंध असं आपण म्हणतो. की इथे आपल्याला जो प्रसंग लेखन करायचं आहे तर त्याची कृती कोणती आहे ती समजावून घेऊया. बालसाहित्यिक हेच भावी साहित्यिक. बालसाहित्य संमेलन, विविध स्पर्धेचं आयोजन, विषय कथाकथन, काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, साने गुरुजी जन्मदिनानिमित्त भाषणे ऐकण्याची संधी, प्रमुख पाहुणे श्री विवेक जोशी, राजाराम वाचनालयातर्फे, अध्यक्ष मान्य श्री श्रीनिवास वाकडे, स्थळ नित्यानंद हॉल, दिनांक 25 डिसेंबर, वेळ सकाळी 9 ते 4. सदर बालसाहित्य संमेलनातील स्पर्धेचे तुम्ही विजेते आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे लेखन करा. म्हणजे या बालसाहित्य संमेलनात तुम्ही ज्या आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आहेत त्यातल्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला होतात, तुम्ही त्याच्यामध्ये विजेते ठरलेले आहात अशी तुम्ही कल्पना करायची आहे आणि या प्रसंगाचं तुम्हाला लेखन करायचं आहे. चला तर मग आपण या दिलेल्या कृतीचं प्रसंग लेखन कसं करता येईल ते आपण अभ्यासूया. पहा, इथे प्रसंग लेखन मी तुम्हाला करून दाखवलेलं, तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. प्रसंग लेखन, बाल संमेलनातील अविस्मरणीय आठवण. बाल साहित्य संमेलन होणार असल्याची बातमी वाचताच मला मनोमन आनंद झाला. आम्हा मुलांसाठी ही मोठी पर्वणीच होती. आमच्या कराड शहरातील प्रसिद्ध राजाराम वाचनालयामार्फत 25 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत हे संमेलन पार पडले. सर्व मुलांचे आवडते साहित्यिक साने गुरुजींच्या जन्मदिनानिमित्त नित्यानंद हॉल येथे सर्व रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडलेले हे संमेलन माझ्यासाठी अविस्मरणीय ठरले. बाल साहित्यिक हेच
भावी साहित्यिक असून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हे संमेलन भरवण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बालसाहित्यिक श्री श्रीनिवास वाकडे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक श्री विवेक जोशी होते. या कार्यक्रमामध्ये श्री सुहास पारटक्के, सौ साधना हिरेमठ या साहित्यिकांची प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी मिळाली. प्रमुख पाहुण्यांनी बाल साहित्यिकांनी विविधांगी वाचन करणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं, तर आपल्या अध्यक्षीय मनोगतातून श्री श्रीनिवास वाकडे यांनी मराठी साहित्य अधिक समृद्ध करण्यासाठी दर्जेदार लेखन करण्याची गरज व्यक्त केली. या साहित्यिकांना जवळून पाहण्याची व ऐकण्याची दुर्मिळ संधी मिळाली. उपस्थित बालसाहित्यिकांसाठी कथाकथन, काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण या स्पर्धा घेण्यात आला. मी माझ्या आवडती आई बाबा, मला तुमचा सहवास हवा ही नाट्यछटा सादर केली. उपस्थितांनी माझे मनापासून कौतुक केले. या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नाट्यछटेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. हा क्षण माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा होता. माझ्याबरोबर सर्व यशस्वी स्पर्धक व उपस्थित साहित्यिक यांचे एकत्रित घेतलेलं छायाचित्र आम्हाला आठवण भेट म्हणून मिळाले. या निमित्ताने भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. अतिशय सुंदर व देखण्या स्वरूपात पार पडलेल्या या संमेलनाची स्मृती दीर्घकाळ मनावर कोरली गेली एवढे मात्र नक्की. अशा प्रकारे या दिलेल्या प्रसंगाचं लेखन आपण करू शकतो. विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये आपल्याला दुसरी कृती आत्मकथनावरची असते. इथं पिंजऱ्यातील पोपट तुमच्याशी बोलतोय असं आत्मकथन तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की या प्रकारचं आत्मकथन हे लिहू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही सराव करू शकता. त्याचबरोबर वैचारिक लेखनाची आपल्याला कृती दिलेली आहे. पाणी टंचाई एक ज्वलंत समस्या आणि याचं सुद्धा निबंध लेखन आपण करू शकतो, वैचारिक निबंध लिहू शकतो. अशा प्रकारे ह्या तीनपैकी एका कृतीचं लेखन आपण करायचं आहे. मी प्रसंग लेखनाचं लेखन तुम्हाला करून दिलेलं आहे. पुढील वेळेला आपण वेगळा निबंध प्रकार जो आहे तर तो नक्की त्या ठिकाणी हाताळणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आज आपण ही जी काही पहिली सराव कृती पत्रिका जी आहे तर तिचा सराव केलेला आहे. वेळ जास्त लागलेला आहे, परंतु एकाच ह्याच्यामध्ये आपली ही संपूर्ण कृतीपत्रिका समजावून घेता येईल, उत्तर कशी लिहायची हे लक्षात येईल म्हणून आपण पूर्ण केलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसहित पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.